उद्धव ठाकरेजींना खूप उशिरा हे लक्षात आलं की राम रक्षा हातात घेऊन, हनुमान चालीसा हातात घेऊन श्रीराम भगवंताला आणि हनुमानजीला जी त्यांनी आठवण केली आणि जे संकट त्यांना आलेलं आहे ते संकट मोचन म्हणजे बजरंगबली. आणि या संकटामध्ये बजरंगबलीला आठवण करून ज्या पद्धतीनं ते नागपूरला येत आहे, त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये रामरक्षा हनुमान चालीसा वाचन करत आहे, त्याच पद्धतीने रेशमबागमध्ये जाऊन त्यांनी नतमस्तक व्हावं. आणि नवनीत राणासुद्धा, मी आत्ताच नवनीत राणाची पोस्ट पाहिली की अमरावतीच्या हनुमानगडीला ज्या हनुमानगडी निर्माण करण्याचा संकल्प नवनीत राणा आणि मी जेलामध्ये 14 दिवस असताना आम्ही संकल्प घेतला होता की 151 फूट उंच मूर्ती बजरंगबलीची अमरावतीमध्ये उभारणार. हनुमानगडी या ठिकाणी ती मूर्ती पूर्णत्वात आलेली आहे आणि त्या ठिकाणी 18 तारखेला जिकडे उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचतील आणि त्या ठिकाणी नवनीत राणा हनुमान चालीसा वाचेल आणि त्या हनुमान चालीच्या माध्यमातून जे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचा अहंकार होता तो त्यांनी बाजूला ठेवून देवाच्या चरणी आलेले आहे आणि सद्बुद्धी बजरंगबलीनं त्यांना जी दिलेली आहे त्याबद्दल हनुमान चालीचं वाचन नवनीत राणा करणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून हनुमानगडीला उद्धव ठाकरेंना निमंत्रणसुद्धा देणार आहे की इथे येऊन सुद्धा आपण हनुमान चालीसा वाचा. आणि 14 दिवस जेल आणि राजद्रोहासारखा गुन्हा दाखल केला, त्याच्यासाठी या ठिकाणी येऊन हनुमानगडी येथे येऊन बजरंगबलीच्या चरणी तिथे सुद्धा आपलं ज्या पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणात चुका केला अहंकारामध्ये त्या तिथे स्वीकारावं आणि तिथे हनुमानगडीच्या चरणी येऊन तिथे प्रार्थना करावं.